धन्यवाद अखिलेश पाटील यांची परमाकृती आणि महाराष्ट्री परंपरा महाराष्ट्री संस्कृती आणि 16 शृंगाराने नटलेली म्हणजे अर्थातच लावणी आणि या लावणीच्या ही कथा परंपरा या मैदानाची आहे. या मैदानाने अनेक अशा लावण्यवती पाहिल्यात. त्याचमुळे येत्या 24 तारखेला तुम्ही या सबसे कातील गौतमी पाटील महाराष्ट्रातील सर्वाधिक ज्या खरं तर लावण्यवतीची सर्वाधिक चर्चा आहे आणि नाद करा पण दीपक शेठ पाटील यांचा नाही आणि एक मोठी खरं तर 24 तारखेला अनाउन्समेंट देखील पाहायला मिळणार आहे. आणि 24 ला तर गौतमी पाटील येते पण त्या अगोदर 23 तारखेला श्री मुंबईकर यांनी सांगितले की जवळजवळ 20 ते 25 लावण्यवती या स्टेजवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे शनिवारी सॅटर्डे आणि त्यासोबत एक मोठा संडे देखील तुम्ही पाहणार आहात. नेहमीच मोठी अनाउन्समेंट या क्रीडांगणामधून या व्यासपीठावर नेहमी होताना पाहायला मिळते. मग ती स्पर्धेची असो. जयजी भोसले यांचे खरं तर आमचे साथी आहेत. त्यांनी हे सर्व पाहिलंय. 50,000पासून ते 6,66,000ची सर्वाधिक मोठी स्पर्धा याच मैदानानं पाहिलंय. 2 कार, सोन्याची चैन, LED टीव्ही, अनेक सारे आज प्रेक्षक देखील लाईव्हच्या मध्ये पाहायला मिळतात. आता 3.5 लाखाचा पल्ला पार केलाय 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि आता महत्वाच्या मॅच कळवळतो. आमच्यासोबत संयम घरत देखील जॉईन झालेत. चला स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचा मॅचच्या दिशेने जाऊया. फार महत्वाचे मॅच, डू ऑर डाय. पहिला बॉल धनेश आलेत. पहिला बॉल आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं. फिल्डर तैनात, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा पलटवार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विपुलजी, ही मॅच दोन्ही संघांसाठी आता फार महत्वाची राहील. जो संघ जिंकेल तो पुढे खेळणाऱ्या, जो संघ मॅच हारेल त्याला या स्पर्धेमधून आपलं अस्तित्व टिकवता येणार नाहीये. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा. रफ अँड टफ मॅच, डू ऑर डाय मॅच. मृणाल वर्सोलकर अलिबागचा आयकॉन खेळाडू दाखल झालाय. सिद्धिविनायक धाकटीची टीम मध्ये स्ट्राईक वरती तो खेळतोय. धनेश कामोटकर जे मोठी जुईचे खेळाडू आहेत ते बॉलिंग करतायत. ओ रिव्हर्स खेळलाय, फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून मारलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने अडवलं बॉलला. थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत खेळाडू आणि या बॉलवरती विपुलजी थापा पाहायला मिळाल्या 2. गुन्ह्याच्या ट्रॅकवर आपण मोठी जुईचा धनेश कामोडकरला पाहू शकतो. मोठी जुई आणि जयेश भोसले सरांचं नातं देखील वेगळं आहे. अगदी उरण तालुक्यातले असं एक मोठी जुई गाव आहे. सर्वाधिक लोकसंख्या, सर्वाधिक जास्त क्रिकेट प्रेमिक, सर्वाधिक जास्त खरं तर कलाकार या गावात दिले, सर्वाधिक जास्त समालोचक मोठी जुई गावात दिलेत आणि त्याच गावातील गोलंदाज धनेश कामोडकर ट्रॅकवर आलाय. मागील चेंडूवर 2 धावा देखील पाहायला मिळाल्या. शरीक्षात दूर थोडासा चेंडू ठेवलाय धनेशने, त्यामुळं एक्स्ट्रा धावा आणखीन एक जोडताना पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आता लुजर विरुद्ध अशी लुजर महत्वाची मॅच, डू ऑर डाय. या सामन्यामध्ये आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. आणि दोन्ही पाठीराख्यांच्या संघांमधील प्रेक्षकांचं लक्ष या मॅचकडे आहे, कारण हा सामना फार महत्वाचा राहील. धनेश कामोटकर मोठी जुईचा खेळाडू, ग्रामीण स्तरावरती नेहमीच पहिलं षटक तो हाताळतो. याच क्रीडांगणामध्ये मागच्या काही महिन्या अगोदर विक्रम या खेळाडूचा राहिलाय. ओ इनफिल्डच्या वरून भेदून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅचची संधी ती ड्रॉप केले. ओ हा कॅच का अडचणी वाढवू शकेल का? मृणाल वर्सोलकर आयकॉन खेळाडू या, अलिबाग तालुक्याचं नाव या खेळाडूनं अगदी आपल्या क्रिकेटच्या जोरावरती पलीकडे पोहोचवलंय आणि त्या खेळाडूचा कॅच लवकरात लवकर ड्रॉप केलाय. अशा स्तरावरती अशी फिल्डिंग चालणार नाहीये. फार मोठ्या स्टेजवरती तुम्ही स्पर्धा खेळताय, फार मोठा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी निर्माण करण्यात आलाय आणि इथे फिल्डिंगचा स्तर तुम्हाला उंचवावा लागेल. खराब फिल्डिंग, रन्स मिळाली, एक कॅच ड्रॉप झाला. 3 बॉलमध्ये धनेश यांनी 6 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक वरती अमित पाटील. अमित साठी पहिला बॉल शॉर्टपिच पद्धतीचा बॉल होता, पडल्यानंतर हलकासा टर्न होताना पाहायला मिळाला. मुवमेंट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. ओ टप्पा, बाउन्सर अचंबित केलं गतीनं, बाउन्सरनं मध्येच उंची प्राप्त केली बॉलनं. बॉल आलाय डॉट. चांगल्या टप्प्यावरती धनेश यांचं षटक. 4 बॉल मध्ये अवघ्या 6 दिल्यात. पुढचा बॉल फुल टॉस आहे, गॅप मध्ये चाललाय, मिड ऑनला बीट करून लॉंग बाउंड लाईनच्या पलीकडे बॉल निघाला दन 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 करत. या सत्रामधील पहिला चौकार अमित पाटीलच्या बॅटमधून.
पहिला चौकार पाहायला मिळाला, फुल टॉस बॉल, त्याचा फायदा मिळाला. 5 बॉल मध्ये धाव फलकावरती 10 धावा. शेवटचा बॉल आहे. पॉवर प्ले मध्ये धनेश बॉलिंग करतायत. शॉर्ट पिच बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, लाईन थोडीशी मागे खेचले. अगोदरचा बॉल फुल टॉस राहिला, त्याच्यानंतर गोलंदाजाने चाणक्यपणा आखत बॉलची लाईन मागे खेचली. बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती सिद्धिविनायक धाकटेजी संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल का सिद्धिविनायक धाकटेजी संघाची. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात, एक झेल सोडलाय मृणालचा, त्यामुळे एक जीवनदान देखील मिळालंय. ज्या चुका खरं तर मागील सामन्यामध्ये केल्या होत्या सिद्धिविनायक धाकटेजी टीमनं, कारण मागील सामन्यामध्ये 3 षटकामध्ये फार कमी धाबा संयमनं या संघानं उभारल्या होत्या. पण आता 5 षटकांची मॅच आहे. या क्रीडांगणामध्ये 50-55 धाबा देखील चांगल्या बनवू शकतात आणि तो स्टार्ट मिळून दिलाय तो म्हणजे या दोन्ही फलंदाजांना. मृणालच्या बॅटमधून 5 आल्यात, तर अमित पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आलाय. प्रणय सर, पहिल्या 2 दिवसामध्ये गोलंदाजीची चर्चा रंगली, त्यामुळे मागच्या सामन्यामध्ये देखील 51-52 धावा आय थिंक होत्या. त्या बनवण्यासाठी चांगलंच धडपडावं लागलं बॅटिंग करत असताना. मागच्या सत्रामध्ये आपण तो सामना पाहिला. विपुलजी यांनी उल्लेख केला की या मॅच मध्ये देखील 50-55 डिफिकल्ट, अगदी चॅलेंज ठरू शकतात, कारण प्रतिस्पर्धी टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. परंतु हे विसरू नका, अगदी मोरबी संघ खेळतोय, नागाव अन्विका नागाव अँड मोरबी 11 संघ, आणि त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. त्यांच्याकडे चांगले चांगले फलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण थॉमसला पाहिलं, तदनंतर ओमकार पाटील खेळतात ऍज अ कॅप्टन, ऍज अ लीडर, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध त्यांना धावा काढाव्या लागतील सिद्धिविनायक धाकटेजीला. मैदानाच्या आतमध्ये आता इम्पॅक्ट प्लेअर येताना पाहायला मिळतोय, हे सांगत असताना पंच पाहायला मिळाले. बरीचशी आयकॉनची देखील चर्चा रंगली आणि उद्याच्या रात्रीमध्ये फरदीन काझी देखील येताना पाहायला मिळतोय मैदानात. उद्या देखील दादरपाडा संघामध्ये प्रशांत घरत आणि त्यासोबत फरदीन काझी एक मोठा खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक मोठे आयकॉन खरं या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणाने बऱ्याच वर्षा अगोदर पाहिलेत. गोवा राज्यातून संघ आलेत. काल देखील आपण पाहायला गेला तर पश्चिम बंगाल कोलकातावरून अगदी जगन्नाथ सरकार खेळताना देखील पाहायला मिळाला. सर्वाधिक मोठे आयकॉन या स्पर्धेनं पाहिलेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण सैबाज शेखला देखील पाहू शकतोय. पेठ गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आरसीसी पेठ रातो के कातिल, आणि यासाठी हे देखील गोलंदाज ओळखले जातात. पहिल्या षटकामध्ये संयम 10 आल्यात आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता सैबाज शेख येताना पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आलाय. सैबाज शेख दाखल झालेत बॉलिंग करण्यासाठी. पेठचा खेळाडू आहे आणि पेठ म्हटल्यानंतर नाईट क्रिकेटसाठी खेळाडू हे नेहमीच ओळखले जातात. शहबाज शेखचा पहिला बॉल, पहिलाच बॉल झोपून मारलाय फटका, कम्मालीचा फटका मारलाय. बॉल निघालाय मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून आलाय उत्तुंग असा षटकार. आपण म्हणूयात की जशी अलिबागच्या समुद्र किनाऱ्याची आहे, अलिबागच्या निसर्गाची आहे, अलिबागच्या किल्ल्यांची आहे, आणि आता सध्या चिरल्याच्या मैदानामध्ये अलिबागच्या मृणाल वर्सोलकरची चर्चा पाहायला मिळते. कोलीवाडा अलिबाग मधील खेळाडू, पण कुत्ताच्या फटका पाहायला गेला स्वतः झोपला, पण चिरलं पाठवून दिलं मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. आलाय पहिल्याच बॉलवर षटकार. विपुलजी, पहिल्या मॅच मध्ये देखील मृणाल अशाच पद्धतीनं फटके खेळत होता. अल्टी पलटी फटके, कधी रिव्हर्स मारले, कधी स्वीप खेळले, बसून फटके मारले, आणि हा फटका देखील त्या स्टाईलचा होता. आणि अलिबाग तालुक्याची ओळख पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असताना सध्या मृणालला आपण पाहताय, त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. 7 बॉलचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 बनल्या. शहबाजचं भव्य स्वागतच केलंय, जो इम्पॅक्ट दाखल झालाय. IPL मध्ये देखील हे रूल पाहायला मिळतात. इम्पॅक्ट खेळाडूंचा वापर महत्वाच्या क्षणाला केला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, त्याच्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर शहबाज दाखल झालाय आणि त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती मोठा षटकार मारलाय. त्यामुळे आता सध्या सिद्धिविनायक धाकटेजुईच्या पाठीराख्यांचं लक्ष मृणाल वर्सोलकरच्या बॅटिंगकडे चांगलंच आहे. 4 बॉलमध्ये त्यांनी 11 काढल्यात. धावफलकाची गती आपण पाहताय 16 धावा. शहबाज तयार. पुढचा बॉल इनसाइड आउट, लाजवाब फटका. मागच्या बॉलवरती ताकद, या बॉलवरती नजाकत. बॉल निघालाय गोळीच्या वेगानं सीमा पार. 4 रन. प्रसिद्ध आहे आणि अनेक पर्यटक अलिबागला सध्या जाताना पाहायला मिळतात. परंतु अलिबागचा खेळाडू उरण तालुक्यामध्ये आलाय आणि त्याच्या बॅटिंगकडे तो मनमोहित अगदी करू लागलाय. चांगली बॅटिंग, चांगल्या बॉलला सन्मान. मागील 2 बॉलवरती 10 आल्या. शहबाजचा एक कमबॅक म्हणूया. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 10 मिळाल्या, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल.
जास्तीत जास्त धावा काढाव्या लागणार आहेत 5 षटकांची मॅच. कारण हा असा अटीतटीचा सामना आहे, इथे जिंकाल तर पुढे तुम्हाला खेळता येईल, अन्यथा पुढच्या मॅच मध्ये आव्हान तुम्ही राखू शकणार नाहीये. त्यामुळे हा सामना मृणाल वर्सोलकरला जिम्मेदारीने बॅटिंग करायची आहे का शहबाज शेख कमबॅक करतील. चांगला बॉल खोलात टाकलाय, यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, फिल्डर दूर आहेत का, दुसऱ्या धावेचा चान्स, हो निघालेत खेळाडू, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेळ पाहायला मिळाला, खेळाडूवरती थोडंसं प्रेशर दिला, दबाव वाढवला आणि लगेच 2 धावा. कॉलिंग चांगलं राहिलं खेळाडूंमध्ये. अमितचं देखील कौतुक करूया, त्यानं कॉल केला की 2 मिळू शकतात मृणाल आणि इथे 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही खेळाडू सक्षम राहिलेत. 2 धावेनं धाव फलकावरती 22 धावा. चांगली पार्टनरशिप सध्या सह्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट आली नाहीये, पण आता मैदानाच्या आतमध्ये धावा देखील बनवतात. एका बाजूला अमित पाटील साथ देते, दुसऱ्या बाजूला पण मृणाल वर्सोलकरला देखील पाहतोय, तो देखील चांगले फटके सजवतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस, रिव्हर्सचा दणका दिलाय, स्विच हिट केलाय बॉलला, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं आणि पंच सांगत असताना या बॉल वरती 4 धावा, टोटल 5 धावा मिळतात 5. त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. हाईट पॅक आता तपासलं जाईल की योग्य ती डिलिव्हरी आहे की नक्की चेंडू डिलिव्हरी कुठं झाला, किटून फटका खेळला आणि त्यानंतर नक्की या फटक्यावर धावा देखील किती मिळाल्यात हे सर्व काही तपासायचं आहे. आणि इट्स अ नो बॉल, नोचा इशारा आलाय आणि या चेंडूवर मागील चेंडूवर 5 धावा देखील पाहायला मिळतात. उरण तालुक्यामध्ये सध्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा अनेक होताना पाहायला मिळाल्या, पण आपण सेम हा देखील उल्लेख केला की उरणच्या नाईट क्रिकेटचा जन्म चिरल्या गावामध्ये दीपक शेठ पाटील यांनीच केलाय आणि स्पर्धा नुसती ठेवायची नाही, ती देखील दर्जेदार 7 कॅमेऱ्यासह सर्वाधिक मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. एक एलईडी स्क्रीन पाहायला मिळतात, समोर तुमच्या अनेक साऱ्या चेस गर्ल पाहायला मिळतात, लावण्यवती पाहायला मिळतात, अनेक दर्जेदार समालोचक आणि त्यासोबत 24 लाईव्ह इव्हेंट्स त्यांचं देखील आपण सिलेक्ट करूया. त्याच्यासोबत आमची प्रणयजी मात्रे असतील, पवनजी राठोड असतील आणि जेपी पॅनेल ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असतात, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. मागील चेंडू मिळाला गेल्या धाबा 5. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल, शहबाज महागडाच ठरलाय. ओ फ्रीटचा बॉल, बॅट चेंज, मागे चाललाय बॉल, चांगली वापसी, चांगल्या पद्धतीनं हा चेंडू रिलीज करत असताना हा चर्चा केली आपण विपुलजी की सर्वाधिक मोठं आयोजन या विभागामध्ये पहिल्यांदाच हे घडते की दोन्ही तालुक्यांना एकत्रित करण्यात आल्या. या क्रीडांगणामध्ये आपण एका तालुक्याची स्पर्धा पाहिली, उरण तालुक्याला प्रेझेंट करणारे खेळाडू उरण तालुक्यातील खेळाडू खेळले, परंतु यावर्षी उरण पनवेलचे खेळाडू देखील या क्रीडांगणामध्ये खेळतात आणि 9 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता सोडली नाहीये, प्रत्येक गोष्टीची पूर्तता आयोजकांनी राखली. मॅच कडे लक्ष वेधूया. शेवटचा बॉल आहे, 27 धाबा बनल्यात. नेक्स्ट रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चॉक केला बॉलला, शेवटचा बॉल चांगला पडलाय, परंतु थोडासा नाराज आहे शहबाज. जी लाईन त्याची अपेक्षित होती ती पाहायला मिळाली नाहीये, परंतु शेवटचे मागील 2 बॉल परफेक्ट यॉर्कर, मृणालला शांत ठेवला मागील 2 बॉल वरती. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. विकेटचं खातं उघडूच दिलं नाहीये आणि सिद्धिविनायक धाकटेजी संघ पोहोचलाय बिनबाद 27. चला आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकताय राधे दीपक शेठ पाटील यांना, ज्यांच्या नावाची शृंखला राधे एंटरप्राइजेस. लल्ला शेठला आपण सध्या मैदानाच्या सध्या व्यासपीठावर पाहू शकताय, ज्या नावानं अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये राधे एंटरप्राइजेस नाव पाहायला मिळालं. क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील राधे एंटरप्राइजेस, जेव्हा दीपक शेठ पाटील यांच्या सुपुत्री नावावर अनेक सारे बैलगाडा देखील शर्ती पाहायला मिळत असतात, क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळत असतात आणि हे देखील आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. दीपक शेठ पाटील यांची सुपुत्र आणि संतोष शेठ पाटील यांचे सुपुत्र जयदीप शेठ संतोष शेठ पाटील यांना आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकता. ही इव्हन जोडी आहे राधे एंटरप्राइजेस. राधेचं क्रीडांगण हा देखील आपण उल्लेख करूया. राधेचं क्रीडांगण आणि त्याच क्रीडांगणामध्ये रंगलाय हा नाईट क्रिकेटचा हा दमदार सोला. राधे यांना आपण स्क्रीनवरती पाहत्या. सन्माननीय आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब यांच्या स्वप्नातील साकार होणारी स्पर्धा. आणि याच दरम्यान आम्ही विनंती करतोय सिद्धिविनायक धाकटेजी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय आकाशजी करत आपण प्लीज मंचावरती यावं, ज्यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक धाकटेजी संघ उभारण्यात आला.
अनेक साऱ्या संघांना पुरस्कर्त्याची भूमिका, सुशांत मोकलवरती प्रचंड प्रेम आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण उरण प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली, रायगड प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये आकाश आत्माराम घरत यांचं योगदान पाहायला मिळालंय. आकाशजी, याबा आपण आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. धावपडा धावा लागले गेले ते 27 धावा पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर जीवित पवार येताना पाहायला मिळाले. पहिला चेंडू जिनीत पवार येताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू अगदी निर्धाव देखील टाकला. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील वळवला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आपण विनंती करूया सिद्धिविनायक धाकटी संघाचे संघमालक आकाश आत्माराम घरत यांना आपण विनंती करतोय. बऱ्याचशा मोठमोठ्या लीग मध्ये मग आपण म्हणूयात उरण प्रीमियर लीग, 6 ग्रामच्या प्रीमियर लीग, आता उरण पडले प्रीमियर लीग, धाकटीजी प्रीमियर लीग मध्ये देखील आणि पेन प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांच्या मालकीचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि त्यांना आपण विनंती करतोय. मागील मॅच मध्ये देखील अशीच परिस्थिती विपुलजी पाहायला मिळाली. विकेट्स देत नाहीयेत सिद्धिविनायक धाकटेजीचे खेळाडू, परंतु या गोष्टीकडे देखील त्यांना लक्ष देणं गरजेचं आहे की धावा देखील काढाव्या लागतील, कारण फक्त 27 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच अवस्था. सध्या सिद्धिविनायक धाकटेजी संघाचे पुरस्कर्ते आकाशजी घरत यांचं आगमन, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 2.2 बॉलचा खेळ, 27 धावा. टेप बॉलचा सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल टॅप केलाय, बॉलला टेप बॉलनं एक सिंगल इथे घेण्यात आले आणि एका धावेने धाव फलकावरती 28 धावा. ओमकार पाटीलला देखील हे ठाऊक आहे ही मॅच डू ऑर डाय, जिंकणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. परंतु मृणाल वर्सोलकर 10 बॉल मध्ये 19 त्यांनी काढल्यात. धाव फलकावरती 28 धावा. टेप बॉलचं षटक आहे आणि इथे धावांसाठी थोडीशी धावाधाव करावी लागली. दीक्षा राणे आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी संघमालक संकेत मात्रे, दिनेश ठाकूर यांना आम्ही इन्व्हाइट करतो आपण मंचावरती. त्यांचं देखील आगमन पाहायला मिळत. दिनेशजी ठाकूर, गणेशजी ठाकूर, मनोज मस्केरा सर्वांना विनंती असणार आपण प्लीज मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2.3 बॉलचा खेळ संपला. सिद्धिविनायक धाकटेजी टीम मागच्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धाबा बनल्या, पण टेप बॉल जसा आलाय थोड्याशा अडचणी वाढल्यात या ओव्हरमध्ये. का मृणाल वर्सोलकर बॅट चेंज, मागे चाललाय बॉल, मागे क्षेत्ररक्षक वारंवार टेप बॉल वरती पाहायला मिळालाय. का कदाचित हे प्रत्यय देखील विपुलचे आपल्याला आलं असेल की जेणेकरून जेव्हा जेव्हा टेप बॉलनं बॉलिंग करतायत गोलंदाज तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात मागे बॉल येताना पाहायला मिळालेत आणि ही चांगली प्लॅनिंग आहे. गोलंदाज कॅप्टन एक मागे खेळाडू त्यांनी सुरक्षेसाठी लावलाय. मिळाली फक्त 1 धाव. पहिल्या रात्रीमध्ये विनीत माळी जो मानकुलीचा खेळाडू आला होता त्यानं अगदी 4 चेंडूवर 4 षटकार टेप बॉलवर मारले होते आणि त्याच्यानंतर जास्त लांबची फटकी कोणत्याही आयकॉनला मारता आली नाहीयेत. पुढचा बॉल, यावेळीचा हा बॉल अलॉंग द कार्पेट खालून खेळून काढला. एक सिंगल. एकीला महत्व राहिलं या ओव्हर मध्ये. रन्स मोठ्या प्रमाणात काढू दिल्या नाहीयेत, बाउंड्री आली नाहीये, त्यामुळे खेळाडू कक्षामध्ये थोडस टेन्शन वाढलंय. धाव फलकावरती धावा 30 धावा. हा उल्लेख आपण केला की 5 षटकांची सध्या मॅच आहे. अंडर प्रेशर मॅच, दबावाचा सामना, जिंकणं गरजेचं या मॅच मध्ये. त्यामुळे 55-58 ची प्रतीक्षा सिद्धिविनायक धाकटेजुईच्या साऱ्याच खेळाडूंना पाठीराख्यांना. का ती पाठीराख्यांची पूर्तता मृणाल करून देईल का? धाव फलकावरती 30 धावा. 2.5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल आहे ओव्हर क्रमांक 3. चांगलं षटक आलंय. तिसऱ्या षटकामध्ये जिनीत पवार. चांगला बॉल, चांगला बॉल. हे षटक चांगलं पाहायला मिळालंय. अक्षरशः या ओव्हर मध्ये रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलाय जिनीत पवारची पॉवरफुल बॉलिंग. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 4 धावा आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सिद्धिविनायक धाकटेजी टीमची धाव संख्या 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती लागल्यात 31 धावा. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र उरण पनवेल प्रीमियर लीगचा महासंग्राम. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मॅडीकडे, त्यांच्याकडे जाऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. क्रिकेटची प्रचंड आवड जोपासली अनेक वर्ष दीपक शेठ पाटील साहेबांचा खेळ चिरलेच्या प्रेक्षकांनी पाहिला आणि त्याचबरोबर पाहायला गेला तर राधेच्या क्रीडांगणामध्ये उरणच्या नाईट क्रिकेटचा जन्म ज्यांनी निर्माण केला ते सन्माननीय आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब. आणि यावर्षी प्रथमच हे घडते उरण पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब ज्यांच्या स्वप्नातील साकार होणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक सध्या जोडले गेले. जिथे जागा मिळेल विपुलजी तिथे प्रेक्षक बसलेत आणि मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. मागील
10-12 वर्ष मागे गेला तर याच क्रीडांगणामध्ये सर्वाधिक मोठ्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा दीपक शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या, जिथे 4 व्हीलर कार अनेक वर्षाची प्रतीक्षा पुन्हा एकदा प्रेक्षकांना होती आणि या वर्षी देखील तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं पारितोषिक 4 व्हीलर कार बाईक तुम्हाला पाहायला मिळते. अनेक मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. संपूर्ण भारतातील टेनिस क्रिकेट विश्वामधील आयकॉन खेळाडू प्रत्येक टीम मध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी ही दमदार स्पर्धा. चौथ्या षटकाला करूया सुरुवात. बसून खेळण्याचा प्रयत्न. हव्या तितक्या धावा येत नाहीयेत. मगासपासून मृणालचा आपण खेळ पाहताय. सुरुवात त्यानं चांगली केली, परंतु मागील 5-6 बॉल पाहायला गेलं तर स्ट्रगल त्याचा वाढलाय. का कदाचित इथे विकेट मिळू शकेल का प्रतिस्पर्धी टीमला, कारण धावाच बनत नाहीयेत. 32 धावा धाव फलकावरती. 3.1 बॉलचा खेळ संपलाय. सौरभ ठोकल दाखल झालाय बॉलिंगच्या उंबरठ्यावरती आणि सौरभ ठोकळचे षटक. मागच्या ओव्हरमध्ये जसा दबाव वाढवलाय तो दबाव त्याला कायम राखायचा आहे, परंतु प्रतिस्पर्धी टीम सिद्धिविनायक धाकटीची त्यांना धावा काढाव्या लागतील या ओव्हरमध्ये. शेवटचे 11 बॉल. मिस टायमिंग. विकेट बद्दल चर्चा का, विकेट होईल का संपादित. ओ, दोन खेळाडूंच्या मधोमध तिकडे खेळाडू सांगतायत तू यायला हवा होता, कॉल केला नाहीये आणि इथे मिसफील्ड. धावा मिळतील 2. बॅकअप नव्हता. 2 धावा पूर्ण झाल्यात. तालमेळ हवं क्रिकेटमध्ये. तुम्ही फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचा दर्जा फार महत्वाचा आहे विपुलजी. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला उंच व्हावा लागतो. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुमच्याकडून अशा फिल्डिंगची अपेक्षा नाहीये. दोन्ही खेळाडूंच्या मधोमध बॉल पडला, जिथे 2 मिळाल्या. गोलंदाज सौरभ थोडासा नाराज आहे, कारण त्याला मिळाली असती विकेट. तिथे कॅच ड्रॉप झाल्या. धावफलकावरती 34 धावा. 3.2 बॉलचा खेळ. मृणाल वर्सोलकर आणि त्याच्या सोबतीला अमित पाटील. इथे विकेटची चान्स संधी पुन्हा एकदा, परंतु थोडासा पुढे पडल्या. 1 रन्स इथे देखील मिळेल धावफलकावरती. थेंबे थेंबे तळेसाचे एक एक धाव. एक धावेनं तेवढे खुश नसणार आहे सिद्धिविनायक धाकटीजी, कारण हा महत्वाचा सामना खेळतात. मागच्या मॅच मध्ये रोहित घरातला आपण सलामीसाठी पाहिला. तो टीमचा लीडर आहे, परंतु या मॅच मध्ये अमित पाटील वरती त्यानं विश्वास दाखवला आयकॉन मृणाल वरती. सुरुवात चांगली आली. असं वाटलं की 5 ओव्हरमध्ये 65-70 देखील बनू शकतील, कारण 2 ओव्हरमध्ये रन्स 27 होत्या. मागच्या ओव्हरमध्ये 4 धावेनं दबाव वाढवलाय. ओ, हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर चालला. अंपायर्स इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. गोलंदाजाने विकेट किपर कडे पाहिलं का रिव्ह्यूची मागणी करावी, परंतु विकेट किपरने अगोदरच सांगितलं बाहेर चाललाय बॉल आणि त्याच्यामुळे इथे एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावा लागल्या 36, 36. अनेक वेगवेगळ्या गावागावांमधील खेळाडू खेळतात. लोकसंख्येनं उरण तालुका, अनेक गावं उरण तालुक्यामध्ये आहेत. पनवेल तालुका देखील तेवढाच मोठा आहे. क्रिकेटची 2 महासत्ता असणारी तालुका सध्या खेळताय. तो क्रॅकिंग स्ट्रोक गोळीच्या वेगाने निघाला. आता चान्सच नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. क्रॅकिंग ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला. गोळीच्या वेगानं सीमा पार. मृणाल वर्सोलकर लढत असताना पठ्ठ्या खेळाडू. 14 बॉल 26 वरती बॅटिंग. हेच करायचं. मागील काही बॉल स्ट्रगल वाढला आणि पुढच्याच बॉल वरती सांगितलं येथे पराभवाची फिकीर केली कोणी, संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही, आणि तो संघर्ष हवा होता सध्या सिद्धिविनायक धाकटीजीला. पुढचा बॉल. ओ, रिवर्स मारण्याचा प्रयत्न. मागून अपील. सर्व खेळाडू उत्साहित आहेत आणि तिकडे बॅट्समन स्तब्ध राहिले. चान्स. अपील. उत्साहित होते खेळाडू. आत्मविश्वास नव्हता अपील मध्ये. बॉल येईल डॉट. आय थिंक 15 बॉल खेळल्या मृणाल आणि 15 बॉल मधून 7 ते 8 बॉल रिव्हर्स खेळण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. कदाचित अशा फटक्यांसाठी प्रॅक्टिस देखील तो चांगला करत असेल, सराव त्याचा चांगला राहिला असेल. असे फटके खेळण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास लागतो. कदाचित एखादा फटका बॅट्समन रिव्हर्स खेळतो, परंतु 7 ते 8 बॉल आतापर्यंत मृणाल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा देखील उल्लेख करूया की कदाचित त्याचा तो स्ट्रॉंग झोन असावा. 40 धावा. शेवटचा बॉल आहे. ओव्हर क्रमांक 4. ओव्हर द विकेट न गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल झोपून मारलाय. गॅप मध्ये चाललाय. चान्स नाहीये. एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमा पार. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस डबल चौका. 44 धावा सिद्धिविनायक धाकटीजीच्या. मागच्या षटकामध्ये 4 आल्या, परंतु या षटकामध्ये रन्स आल्या 13 आणि 4 षटकांच्या अखेरीस 44 धावा.
चला उद्याच्या रात्रीच्या आपण सध्या लॉट देखील पाहू शकता ऑन द स्क्रीन. चॅलेंजर चिर्ले आणि त्यांच्या विरुद्ध मल्हार अँड गोल्ड एमडी कारगर प्रतिष्ठान उल्बेनोड एका बाजूला सार्थक घरत आणि त्यामध्ये आपल्याला योगेश पेनकर महाडचा फायटर जेट खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या देखील एक अलिबागचा तुम्हाला आयकॉन पाहायला मिळेल. अक्षय पाटील मोन्याला तुम्ही प्रसाद घरेच्या संघामध्ये पाहणार आहात. तर दुसऱ्या बाजूला मीर अँड मयूर स्पोर्ट कुंडेवाड अँड निशांत इलेव्हन दादरपाडा त्यांच्यामध्ये आपण बालाला पाहू शकता आणि त्यांच्यामध्ये आयकॉन प्रशांत घरत पाहू शकता आणि दुसऱ्या बाजूला क्रीवा अँड निशांत इलेव्हन दादरपाडा त्यामध्ये तुम्हाला प्रसन्न पाटील आणि आयकॉन फरदीन काझी देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या देखील तेवढेच मोठे दिग्गज आयकॉन तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण भारतामधील आयकॉन खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी दर्जा निर्माण केला ते आयकॉन खेळाडू खेळतात. आज आपण मृणालला पाहत आहे. महेश नानगुडे पुणेवरून आलेत खेळण्यासाठी. शेवटचं षटक आहे 5 षटकांची मॅच. इथे फुलटॉस बॉलवरती फायदा उचलता आला आणि एक सिंगल एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्यात 45 धावा. त्याच्यानंतर 2 सामने आणखीन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. सध्या चौथी मॅच आजच्या दिवसामधील आपण पाहत आहे. सिद्धिविनायक धाकटे जुई आणि त्यांच्या विरोधात दीक्षा राणे आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी हा संघ खेळताना पाहायला मिळतो. विकेट्स दिलीच नाहीये. धावफलकावरती 45 धावा. मोठी पार्टनरशिप बनताना पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये मृणाल वर्सुलकर यांनी 30 धावा जमा केल्यात. मागच्या मॅच मध्ये 19 बॉल खेळत असताना 28 काढल्या. दोन्ही मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची फटकेबाजी मृणाल करताना पाहायला मिळाल्या. परंतु कधी कधी एकट्या पट्ट्यानं लढत असताना दुसऱ्या पट्ट्याला देखील साथ द्यावी लागते. अमित पाटील 10 बॉल मध्ये 10 जमा करू शकला. त्यामुळे धावांचा प्रश्न तिथे पडला. 45 धावा. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पलटाय. चेस थोडीशी मोठी आहे. एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा पलटवार. थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावेनं संघाची धाव संख्या 47 धावा. हे क्रीडांगण फार महत्वाचं राहिलंय. अनेक खेळाडू जे म्हणतात की राधेच्या क्रीडांगणामध्ये आम्हाला कधी खेळता येईल. खास करून या स्पर्धेमध्ये आयोजकांचं आपण कौतुक करूया. उरण पनवेलमध्ये संघाला एकत्रित करण्यात आल्या. विजया दीपक शेठ पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहे. दीपक शेठ पाटील साहेब म्हटल्यानंतर गाडा मालकीन रुधिया दीपक शेठ पाटील चिर्ले यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहत आहे. अंपायर शॉर्ट रन साठी रिव्ह्यू करण्यात आला. ओके. दीपक शेठ पाटील साहेबांच्या कल्पक बुद्धीतून साकारली जाणारी ही स्पर्धा सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब साऱ्यांचंच योगदान प्रचंड मोठे आहे. आणि जे क्रिकेट जगले त्यांनाच ठाऊक असतं की आयोजन कसं करायला हवं. आणि आयोजनाला तोडच नाहीये. सर्वाधिक मोठं आयोजन या विभागामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा आपण पाहताय. सध्या रिफर करण्यात आल्या. चला 2 धावा कंप्लीट असणाऱ्या बॅट प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली हे सांगत असताना टीव्ही अंपायर्स. त्यामुळे 2 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या तुम्ही पाहताय. बॅटचा या काहीसा भाग पुढे गेला लाईनच्या आणि त्याच्यामुळे या 2 धावा आपण ग्राह्य धरूया. या 2 धावेनं धाव फलकावरती 47 धावा. हेच म्हणत असतील ओंकार देखील की 55च्या आतमध्ये रोखता आलं तर चांगलं पडेल. परंतु प्रतिस्पर्धी टीम सिद्धिविनायक धाकटेजुईचे कर्णधार हीच अपेक्षा करणार आहेत का कदाचित तिथे 2 बाउंड्री स्ट्रोक आले तर धावांची अडचण दूर होईल. 47 बनल्या. 4.2 बॉलचा खेळ संपल्यानंतर अद्याप 4 बॉल. परंतु मृणाल वर्सोलकर कडे लक्ष का तो 2 मोठे फटके देईल का या सत्रामध्ये. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळलाय. फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. खेळाडू कुणी नाहीये. कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे मृणालचा बार. सारेच गारेगार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत्या. अनिकेत उलवेकर साहेब यांचं देखील आगमन स्क्रीनवरती. दीपक शेठ पाटील साहेबांचे लाडके जावई बापू रुधिया हिला देखील आपण स्क्रीनवरती पाहत्या. बैलगडा मालकीन यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. दीपक शेठ सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब यांची सुकन्या. आणि याच क्रीडांगणामध्ये आपल्या लाडक्या सुकन्याचा विवाह सोहळा राजेशाही थाटामध्ये पार पाडण्यात आला होता. सन्मान दीपक शेठ पाटील साहेबांचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. क्रिकेटमध्ये देखील प्रेक्षक विसरू शकणार नाहीयेत. दीपक शेठ पाटील साहेबांचं योगदान. राधे एंटरप्राइजेस या नावाने संघ त्यांचा अनेक वर्ष खेळत आलाय.
ओ रिव्हर्स खेळलाय इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पार. डबल पंचा स्कोर बोर्ड वरती लागलाय. मृणाल वर्सोलकर धावांची गती वाढवत असताना मै हूं ना हे सांगत असताना आणखीन एक चौकार. पन्नास धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूला सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेबांचा लकी नंबर 3006 अर्थात 3006 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि इथे हा फटका बॉल निघाला दन 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 करत बाउंड लाईनच्या पलीकडे. 4-4-4 कडक बॅटिंग सुरू आहे. लगातारचा तिसरा चौकार. पन्नास धावा पूर्ण झाल्या तर अर्थातच 3006 रुपयाचं आर्थिक पारितोषिक खेळाडूला दिलं जाईल. आणि सध्या 44 वरती बॅटिंग करतायत मृणाल. चांगल्या दर्जेदार पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळाले. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळल्या क्षेत्ररक्षक तैनात. 50 पूर्ण होऊ शकल्या नाहीयेत परंतु हे दिलेले योगदान हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्या धावेचा पलटवार 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. आणि ते पाहता पाहता 2 धावेवरती हे सत्र समाप्त होईल. परंतु बॅटिंग आवडली असेल मृणालची तर टाळ्या उद्या. दमदार बॅटिंग आणि त्याच्याच बॅटिंगच्या जोरावरती 61 बनल्यात. 21 बॉल मध्ये 46 एक षटकार 6 चौकार 219 स्ट्राईक रेटनं हा खेळाडू खेळताना पाहायला मिळालाय. ऍज अ आयकॉन अलिबागचा खेळाडू मृणाल वर्सोलकरनं अवघ्या 21 बॉल मध्ये 46 काढल्या आणि धावांची गती पूर्ण केली. 5 वर्ष अखेरीस पहिल्या पूर्वार्धामध्ये 61 बनल्यात. आणि सामना जिंकण्यासाठी आता 62 धावा दीक्षा राणे आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी संघाला पूर्ण कराव्या लागतील. हा डू ऑर डायचा सामना 62 काढल्या तर मुरबी संघ जिंकेल. परंतु जर 62 धावा रोखण्यामध्ये यश राहिलं तर सिद्धिविनायक दागटुजी संघ पुढच्या मॅच मध्ये खेळू शकतो का. 62 बनतील का हा देखील प्रश्न आहे. आणि हा सामना चांगलाच रंगताना पाहायला मिळेल. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल ग्रामीण क्रिकेटचा हा महासंग्राम उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व. स्क्रीनवरती आपण संतोष शेठ पाटील साहेबांचा बॅनर्स पाहताय. प्रचंड योगदान क्रिकेटमध्ये राधे एंटरप्राइजेस साठी देखील साहेबांचं राहिलं. आणि जिथे जिथे मोठमोठ्या स्पर्धा राहिल्या तिथे त्या आगमन साहेबांचं नेहमीच रॉयल ताटामध्ये होताना पाहायला मिळतं. हे घरचं क्रीडांगण आहे, राधेचं क्रीडांगण आहे. आणि इथे प्रेक्षकांना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेचा बोलबाला समस्त रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये नवे नवे तर भारतामध्येच पोहोचलाय. कारण भारतामधील आयकॉन टेनिस बॉल खेळणारे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. सध्या स्क्रीनवरती आपण पाहताय सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, जागृती संतोष शेठ पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. अखाती देशांमध्ये जाऊन अर्थातच दुबईमध्ये जाऊन रॉयल आयुष्य जगायचं जगायचं तर रॉयल. आणि ते सध्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतंय. क्या बात आहे. दीपक शेठ पाटील साहेब जणू काही राजेशाही थाटच साहेबांच्या हातामध्ये तलवार. ज्या पद्धतीने आपण राजांना पाहायचो ना तसाच पद्धतीचा रुबाब सध्या राजांच्याच रुबाबामध्ये संतोष शेठ पाटील साहेबांना आपण पाहत्या स्क्रीनवरती. सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब
प्रसन्न चेहरा आणि या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक क्या बात है, क्या बात आहे. संतोष शेठ साहेबांना पाहताय आपण स्क्रीनवरती. प्रसन्न चेहरा आणि दीपक शेठ पाटील साहेब दुबईमध्ये. सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेबांचे आमचे लाडके जावई बापू हे देखील आज या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. अनिकेत उल्वेकर उद्योजक आणि त्यांना देखील आपण सध्या स्क्रीनवरती पाहता. अनेक वेळा परदेशामध्ये जाऊन अगदी मौज मजा मस्ती करत हा परिवार येताना आपण पाहतोय आणि परिवाराला क्रिकेटची देखील विपुलची प्रचंड आवड आहे. या दीपक शेठ पाटील गाडा मालकीन यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहताय. दीपक शेठ पाटील साहेब असं म्हणतात की रुबाब असायला हवा आयुष्य जगत असताना आणि सध्या स्क्रीनवरती आपण त्यांचा फोटो पाहताय, त्यांचा डान्स पाहताय. दीपक शेठ पाटील साहेब म्हटल्यानंतर बैलगाडा शर्यतीमधील एक प्रचंड लोकप्रिय असं नाव आणि प्रचंड मोठा चाहता वर्ग अगदी महबूब, मेहरबान, रॉबिन, सरपंच, शॉटगन अशा विविध बैलगाड्यांचे मालक स्वतः दीपक शेठ पाटील साहेब, संतोष शेठ पाटील साहेब यांना आपण पाहताय. ही स्पर्धा आयोजित करणं फार महत्वाची होती आणि साऱ्यांनाच आतुरता होती विपुलजी की कधी ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि फायनली राधे एंटरप्राइजेस हे नाव आल्यानंतर ही स्पर्धा पूर्णत्वास जाईल, या स्पर्धेचा मोठा बोलबाला राहील हे सर्वांनाच ठाऊक होतं. आणि आज आपण तिसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन पाहताय. 9 रात्रीचा प्रवास करणाऱ्या स्पर्धा. सध्या आपण या स्टेजवरती गर्दी पाहताय. तिकडे राधेचं स्वतःचं हक्काचं स्टेज आहे, मंडप आहे, तिथे देखील अगदी पूर्णपणे पॅक मंच पाहायला मिळतं. हीच आपण संयम चर्चा करतो. व्हीआयपी डायसवर जेवढी गर्दी नाही तेवढी आपण राधेच्या वेगळ्या व्हीआयपी डायसवर तेवढीच गर्दी पाहतोय. लाखोची उलाढाल सध्या चालू आहे. जेवढी लाखोची बक्षीस आहे तेवढी लाखोची बक्षीस त्या देखील स्टेजवर पाहायला मिळतात. विपुलजी मागील काही वर्ष मागे गेलात तर तिथून प्रेक्षकांना बाजूला करणं गरजेचं पडायचं, कारण अनेक प्रेक्षक दीपक शेठ पाटील साहेबांची स्पर्धा म्हटली की कुठेही जागा मिळत नव्हती. एवढी गर्दी सातत्याने आपण स्पर्धेमध्ये पाहिली आहे. आपण मे महिन्यामध्ये पोहोचलोय आणि आज स्पर्धा पाहताय. अप्रतिम. पहिला बॉल जोरदार अपील स्टंपच्या मागून टर्न झाला बॉल. सन्माननीय आदरणीय सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांना देखील आपण पाहताय. सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांचं देखील योगदान. गावदेवी गावठाण संघ म्हटल्यानंतर त्यांचं योगदान, सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ म्हटल्यानंतर त्यांचं योगदान कदापि विसरून चालणार नाहीये. राधे एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर देखील ते योगदान विसरून चालणार नाहीये. अगदी फार मोठं नाव आहे सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब. अगदी पहिल्या रात्रीमध्ये विजय शेठ खारकर साहेबांचं आगमन पाहायला मिळालं. ओ फुल टॉस बॉल. चर्चा आपण साधणार आहोत, परंतु इथे चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. समोर मारलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय, बॉल सीमा पार. 4 रन केल्या. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावर आता तिसऱ्या पंचांकडे अगदी टेक्निकल टीम कडे हा निर्णय जाणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंट सध्या हिच्या वाहिनी ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना फुल टॉसच बॉल होता. चांगला समोरच्या दिशेनं ठोकला. स्ट्रेट अँड ग्रेटच फटका पाहायला मिळाला. तो बॅटरच्या बॅट मधून अगदी आपण आयकॉन पाहू शकता, थॉमस डाईसला पाहू शकता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुल टॉस बॉल होता. थॉमसला कदाचित वाटलं की हाईट प्राप्त करेल, परंतु तसं नाहीये. सरळ उभा राहिला आणि ते रिव्ह्यू लॉस केलाय, गमावलाय रिव्ह्यू. आणि आता एकच रिव्ह्यू तुमच्याकडे राहिला. सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांचं आगमन. किशोरजी मडवी यांना देखील आपण पाहताय. रतीश शेठ मडवी साहेब, समीरजी घरत साहेब यांचं देखील आगमन. विजय शेठ खारकर साहेबांचं आगमन पाहायला मिळालं जेव्हा पहिली रात्र स्पर्धेची सुरू झाली. आणि आज साहेबांचा लग्नाचा वाढदिवस देखील आहे विपुलजी. विजय शेठ खारकर साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, मामा भाचेची एवन जोडी ही नेहमीच या विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी क्रिकेटसाठी देताना पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. थॉमस खेळतात बॅटिंगसाठी आपण थॉमस डायस यांना पाहताय. थॉमस म्हटल्यानंतर महाराष्ट्रामधील तथा टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वाधिक जास्त स्पर्धा जिंकणारा खेळाडू अर्थातच थॉमस पाहायला मिळालेत.
अनेक मोठा चाहता वर्ग थॉमस यांचा राहिलाय. ते सध्या बॅटिंग करतात 3 बॉलमध्ये 5 धावा. ओमकार पाटील अनेक वर्ष ज्या खेळाडूनं मुरबी टेनिस क्रिकेटची ओळख निर्माण टिकून ठेवली तो खेळाडू. ओमकारचा हा फटका फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक तैनात, परंतु त्याच्या पलीकडे मारलाय रोहित गरजच्या विरोधात हा आक्रमण करणारा खणखणीत षटकार. फुलटॉसच बॉल होती. काही चेंडू अगदी फुलटॉसच रोहितने टाकले आणि त्यांचा फुल समाचार घेतलाय तो ओमकार पाटीलनं. मुरबीचं गाव, अगदी मुरबी गावाचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठं करणारा खेळाडू, स्टायलिश खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे, असा ओमकार सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. लेग एशिच्या बाहेरून चेंडू गेलाय. षटकांतर थोडासा दबाव देखील रोहितवर पाहायला मिळतोय. पहिले षटक थोडंसं महाग आलंय, धावा प्रचंड आल्यात, पण आता धावांना लगाम लागवण्याचं काम रोहितला देखील करावं लागणार आहे. सध्या कर्णधाराच्या विरोधात कर्णधाराचं बॅटल, रोहितच्या विरोधात ओमकारने षटकार ठोकला. सध्या धावांची गती आपण पाहताय 12 धावा, 50 ची आणखीन आवश्यकता, 62चा पाठलाग. कमी गतीचा बॉल, मिस टायमिंग आहे, फटका फसलाय का, कॅच निर्माण करतील का? क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले जरूर, परंतु बॉल त्यांच्या पुढे होता. 2 धावा इथे प्राप्त होताना पाहायला मिळतात. 2 धावेने धाव फलकावरती 14 धावा. ओमकार पाटीलला या मॅच मध्ये योगदान द्यावं लागणार आहे. असं म्हणतात की ओमकार पाटील जेव्हा रंगात येतो तेव्हा प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांची दैना तो करत असतो. अनेक वेळा ते पाहायला मिळालंय. रायगडचा हा खेळाडू आहे, अर्थातच मुरबी गावचा खेळाडू, परंतु समोर आहे रोहित गरत. त्याला या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे, परंतु विकेट अद्याप मिळाली नाहीये. पहिल्या सत्रामध्ये देखील विपुलची अशी सुरुवात राहिली, विकेट्स दिली नव्हती. पार्टनरशिप बनवतात खेळाडू. क्रिकेट पार्टनरशिपचाच खेळ आहे प्रणय सर. पार्टनरशिप बनली तर प्रवास सोपा राहतो. स्वीप केलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल, 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप मिळालाय मोठा, नाही राहिला धाव संख्येचा तोटा. शेवटच्या बॉल वरती आल्या 4. कॅप्टनचं षटक थोडस टेन्शन वाढवणारं राहिलंय. तब्बल धावा आल्यात 18. सध्या ओमकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. जयेश सर आमच्याशी देवेश, सध्या देवेशला देखील आपण पाहू शकतो. मुरबीचा असा एक चाहता आहे ओमकार पाटीलचा, ज्यानं खरं तर ओमकार पाटीलचा टॅटू काढला. ओमकारचा असा एक चाहता नाही, उरणमध्ये 2 आहे. चिल्ल्याचा मंथन करत यानं देखील ओमकार पाटीलचा हातावर टॅटू काढलाय. त्याचबरोबर विश्वीचा हितेश पाटील यानं देखील ओमकार पाटीलचा नावाचा टॅटू काढलाय. एवढे खतर फॅन फॉलोअर्स ओमकार पाटीलचे आहेत. मुरबीचा असा सितारा ज्यानं मुरबी गावाचं नाव टेनिस विश्वामध्ये अगदी संपूर्ण गाजवलंय, आणि असा चाहता वर्ग प्रचंड आहे ओमकार पाटीलचा. बरेचसे असे चाहता वर्ग पाहायला मिळत असतात. मग आकाश तारेकर असतील, सुमित डोंगरे असतील, सध्या केतन मातेचा तेवढा चाहता वर्ग पाहायला मिळतोय. असे बरेचसे खेळाडू आहेत. काल देखील जगत सरकारला सर्वाधिक जास्त सेल्फी त्याच्यासोबत आल्यात. आज सध्या आपण पाहायला गेलं तर एवन पवनच्या सोबत तेवढ्या सेल्फी आल्यात. जसा केतन मात्र येईल तेवढ्या आणखीन सेल्फी पाहायला मिळणार आहेत. उद्या दिवसामध्ये फरदीन काझीला तुम्ही खेळताना पाहणार आहात. सर्वाधिक जास्त आयकॉन या मैदानात खरं तर पाहिलेत, पण आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणूयात की दीक्षर आणि अनबिका नागाव मुरबी संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला आहे. रोहितच्या विरुद्ध 18 आल्यात. पहिल्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, जिथे कॅप्टननं 18 धावा खर्च केल्या रोहितच्या विरोधात. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 44 ची आवश्यकता, 62चा पाठलाग. ओमकार चांगलीच बॅटिंग करताना पाहायला मिळाले मागच्या ओव्हरमध्ये. थॉमस डायस खेळतात 2 बॉल मध्ये 5 धावा त्यांच्या बॅट, 3 बॉल मध्ये 5 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. षटक क्रमांक 2 आयुष कोळी दाखल झाल्या. मागच्या मॅच मध्ये टेप बॉलनं तो बॉलिंग करताना पाहायला मिळाला, परंतु सध्या राऊंड द विकेट न आलेत. ओव्हर द विकेट ना पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला बीट करून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेने. मृणालला देखील चकवा दिलाय, बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतात 4. चौकार. Yes, मुंबईचेच आहेत थॉमस आणि मुंबईवरून आलेत आज बॅटिंग करण्यासाठी, आणि त्यांच्या बॅट मधून आलाय हा दमदार चौकार. सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळणारा खेळाडू देखील म्हणूया आपण. अनेक मोठमोठ्या स्पर्धा थॉमस यांनी खेळल्यात, आणि त्यांच्या विरोधात सध्या आयुषची गोलंदाजी. थॉमसचा फटका फसलाय,
कॅचची संधी आहे, फिल्डर पोहोचला बॉल खाली आणि इथे पकडलाय कॅच. धक्का लागलाय पहिला. थॉमस डायस धाव जिथून झेल बाद. 22 वरती पहिला धक्का लागलाय. थॉमस होतील बाद. आता पुन्हा एकदा बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. चला प्रतीक्षा करूया. ओव्हर स्टेपिंग साठी रिव्ह्यू करण्यात आला. अंपायर्स त्यांनी मागणी केली. चला तिसरे पंच सध्या चेक करतील. "24 लाईव्ह इव्हेंट्स". एका स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त कॅमेरे घेऊन ही स्पर्धा कव्हर करत असताना चांगली पारदर्शकता, चांगल्या मोठ्या पातळीवरती ही स्पर्धा आपल्याला पोहोचवायची आहे हे सांगत असताना 24 लाईव्ह इव्हेंट्सची टीम मगाशी खेळाडूंनी देखील संवाद साधला. आपण अगदी त्यांच्या समेत माईकनं आपण संवाद साधू शकलो. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खेळाडू बाद. चला लाईव्ह वरती सध्या आपण स्क्रीन वरती पाहताय हा डिसिजन. पंचांनी निर्णय लँडिंग पाऊल पडल्यानंतर हा लाईन वरती आहे सांगत असताना आणि खेळाडू थॉमसला परतावा लागणार आहे. मोठा धक्का लागलाय. ऍज अ आयकॉन खेळाडू स्वस्तामध्ये परतलाय. त्यामुळे मॅच अद्याप बनू शकते. टीम हाडल सध्या रोहित सांगतायत संघाला मॅच बनू शकते इथून देखील. आणि पहिला धक्का, पहिला खेळाडू झेल बाद. आणि दिगोडीचा आयुष कोहली हा खेळाडू आपण पाहताय ज्यानं विकेट संपादित केली थॉमसची. आणि सध्या मॅच एन्जॉय करतायत छोटे ठाकूर, अर्थातच अभिजित ठाकूर, तिकडे मोठे ठाकूर विश्वजित ठाकूर देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. ठाकूर स्पोर्टचे सर्वात ब्रँड ठाकूर स्पोर्टचा आपण पाहताय. आणि सध्या ज्या खेळाडूंनी टी शर्ट परिधान केल्यात त्या देखील ठाकूर स्पोर्ट्सच्या कंपनीच्या माध्यमातून बनवण्यात आल्या. आणि उत्तम दर्जाची टी शर्टची क्वालिटी आपण पाहताय. विश्वजित मेघनाथ ठाकूर, अभिजित ठाकूर यांचं आपण कौतुक करूया जे सध्या मॅचला एन्जॉय करतायत. आणि दिगोडेचाच खेळाडू आयुष कोहली बॉलिंग करण्यामध्ये यश मिळवलं. त्यांना मागील बॉलवरती विकेट त्याला प्राप्त झाली. सध्या स्क्रीनवर आपण तन्मयला पाहू शकतो. सर्वाधिक चांगल्या रील्स त्यानं बनवल्या. काल जगत सरकारची रील्स दीपक शेट यानं बनवली आणि 5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूअर्स या रील्सला आले. तन्मय माली रोहाचा खरं तर कॅमेरामॅन तुम्ही त्याला स्क्रीनवर पाहू शकताय. काल जगत सरकारची रील्स आणि त्यानं खरं तर इन्स्टाला फॉलो देखील केलं 24 लाईव्हच्या. अगदी 24 तासामध्ये 5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूअर्स त्या रील्सला आले. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळे आणि उत्तमरित्या पार पडत असताना साऱ्यांचं आपण कौतुक करूया. इथे गतीनं बीट करत असताना डायरेक्ट हिटचा चान्स. सुरुवातीला चान्स घ्यायला हवा होता हेच आयुष सांगतायत. थ्रो का झाला नाहीये. एक सिंगल बाईटचा इशारा अंपायरचा. एक सिंगल या बॉलवरती ऍड केली जाईल. आणि एका धावेनं धाव फलकावरती सध्या 1.3 बॉलच्या अखेरीस 23 धावा. एक खेळाडू मगाशीच आउट झाला थॉमस यांची विकेट शुभम ठाकूर दाखल होताना पाहायला मिळतात. मुरबी टेनिस क्रिकेट मधील हा खेळाडू सध्या दोन्ही मुरबी गावचे सितारे बॅटिंग करतायत. ओमकार पाटील, शुभम ठाकूर. आणि त्यांना या धावांची पूर्तता अर्थातच 62 धावेचा पाठलाग करायचा आहे. पण तो एखादं मॅजिकल षटक सिद्धिविनायक धाकटे जुईला हवंय. एका ओव्हरमध्ये 2-3 विकेट्स पटापट पडल्या ना तर काम झटपट पूर्ण करू शकतात. पुढे जाऊ शकतो संघ. 23 ला 1 विकेट. ओमकार पाटील टीमचा कर्णधार. अशा परिस्थिती अनेक वेळा विपुलजी ओमकार पाटीलना हाताळल्यात. अनेक वेळा दबावाला तो जुगाडून चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. जेव्हा जेव्हा परिस्थिती गंभीर झाले तेव्हा खंबीरपणे धीटपणे बॅटिंग ओमकार पाटीलची पाहायला मिळाले. बॅकफुटवरती गेले, कट केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात, मागे फिल्डिंग, थोडेसे चाचपडले खेळाडू परंतु बॉल थांबवल्या. हे फार महत्वाचं आहे. खेळाडूंना आता बॉलर्सला तुम्हाला साथ द्यावी लागेल. चुका करून चालणार नाहीयेत. रन्स वाचवायच्या, धाव संख्या आता तुम्हाला डिफेंड करायचे असतील तर फिल्डिंगचा स्तर तुम्हाला उंचवावा लागेल. इथे चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळाली. अद्याप 38 काढायचे आहेत. 5 षटकांची मॅच, 62चा पाठलाग. सुरुवात मृणालनं पहिल्या सत्रामध्ये चांगली केली बॅटिंग करत असताना. आणि आता सध्या शुभम ठाकूर आणि ओमकार पाटील खाली राहिला बॉल. गती प्रचंड आयुष कोहलीकडे. भन्नाट वेगानं बॉलिंग करतायत. गतीचा अनुमान लावणं थोडंसं कठीण बनलंय. शुभमच्या विरोधात थोडंसं खाली राहिला बॉल. उंची प्राप्त करू शकला नाहीये. बॅट्समनकडे चान्सच नव्हता तेवढा. एक खेळाडू बाद, 24 धावा, 1.5 बॉल. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहताय. परंतु मागच्या मॅच मध्ये टेप बॉलचा वापर सिद्धिविनायक धाकटेजी संघानं दुसऱ्या षटकामध्ये कदाचित केला. परंतु इथे आयुष कोहलीचं षटक
जे टेप बॉल न देता चांगल्या पद्धतीचं राहिलंय, परंतु हा बॉल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. रिफरची मागणी बॉलिंग करणाऱ्या टीमनं रिफर करण्यात आल्या. मग अशी बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असफल राहिला आणि रिव्ह्यूचा हा फायदा मिळतो प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात. जेव्हा तुमच्या विरोधात तुम्हाला चॅलेंज स्वीकारावं लागतं, पंचांच्या निर्णयाला सध्या चॅलेंज करण्यात आलं. आयुष कोहलीनं हा रिव्ह्यू घेतला. पाहूया टीव्ही अंपास. व्हाईट बॉल रिव्ह्यू इथे देखील असफल. मग अशी बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असफल राहिला. आता बॉलिंग करणाऱ्या टीमने देखील रिव्ह्यू गमावलाय, त्यामुळे आता दोन्ही टीम्सकडे अवघा एक एक रिव्ह्यू राहिल्या. लाईनच्या बाहेर चांगला निर्णय पंचांचा. इनफिल्ड अंपायर्स आतमध्ये असणाऱ्या खेळपट्टीवरील अंपायरचं कौतुक करूया. आयुषनं लगेच रिव्ह्यूची मागणी केली, पण तो रिव्ह्यू त्याच्या विपरीत राहिला. सदतीसची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी 25 बनल्या. शुभम ठाकूर तयार. वेगवान बॉल. आता पुन्हा एकदा फॉलो करत असताना बॅट्समनला बॉल आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती एक खेळाडू बाद. 25 धावा. याला हरवला त्याला साहेब गाडा मालकीन हृदया दीपक शेठ पाटील यांना स्क्रीनवरती आपण पाहताय. आनंद नेहमीच माणसानं साजरा करावा हे आपण म्हणतो. आयुष्य आनंदित जगावं. आयुष्य अगदी रॉयल पर्सनॅलिटीनं जगणारी फॅमिली पाटील परिवार, पाटलांचा रुबाब सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब बैलगाडा शर्तीमधील मोठं नाव अक्षरशः पाहायला गेला तर मेहबूब, मेहरबान, रॉबिन, सरपंच, शॉटगन अशा विविध बैलाच्या नावानं प्रसिद्ध असणारे आणि त्याचबरोबर दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब आणि आज आपण सुनील शेठ मडवी साहेब यांना पाहताय, ज्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा आहे, स्वप्न पूर्णत्वास नेणारी स्पर्धा 3ऱ्या दिवसामध्ये प्रवेश केलाय. 9 रात्रीचं क्रिकेट, 9 रात्रीचं क्रिकेट आपण पाहणार आहात. दीपक शेठ पाटील साहेब यांना स्क्रीनवरती पाहताय. प्रचंड मेहनत या स्पर्धेची. क्रिकेट दीपक शेठ पाटील साहेबांनी जगले. अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळले. अनेक वेळा गोलंदाजाची भूमिका दीपक शेठ पाटील साहेबांची राहिली आहे. दीपक शेठ पाटील साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहताय. आणि राधे एंटरप्राइजेस या नावाने संघ देखील चिरलेचा नेहमीच खेळत असतो. दीपक शेठ पाटील साहेबांचं योगदान हे क्रीडांगण राधेचं म्हणूया आणि मुलीच्या नावानं नेहमीच भूमिका स्पोर्ट चिरले संघ देखील खेळताना पाहायला मिळाल्या. राधेय कला क्रीडा सांस्कृतिकचं भव्य दिव्य क्रीडांगण आज आपण पाहताय. आणि या क्रीडांगणामध्ये प्रथमतः नाईट क्रिकेटला जन्म देणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब. सध्या स्क्रीनवरती आपण सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेबांना पाहताय. त्यांचं देखील योगदान तेवढंच मोठं. खेळाडूंना प्रोत्साहित करणारे नाव, खेळाडूंना वाव देणारे नाव सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब. ही नावं जेव्हा आली क्रिकेटमध्ये तेव्हा क्रिकेटचा दर्जा बदलला, क्रिकेट बदललं असंच म्हणूया प्रणय सर. आणि मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये नेहमीच सक्षम असणारी ही मंडळी. आणि जेव्हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी आयोजित करण्यात येतो तेव्हा खेळाडू नेहमीच खुश असतात. मग अशी कॅप्टनने देखील चर्चा केली की एवढी मोठी स्पर्धा आज आम्ही खेळतोय, आमच्या स्वप्नातील स्पर्धा आयोजकांनी आयोजित केली, त्याबद्दल आयोजकांचं प्रत्येकानं धन्यवाद, अगदी मनापासून आभार मानलेत. त्यामुळे ही स्पर्धा मोठ्या थाटामाटात सुरू आहे 3ऱ्या दिवसामध्ये देखील. आणि सातत्याने प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. अनेकांना असं वाटलं की मे महिन्यामध्ये स्पर्धा प्रेक्षक कमी येतील, परंतु तसं नाहीये. दीपक शेठ पाटील साहेबांची स्पर्धा, राधेची स्पर्धा, प्रेक्षकांची कमतरता कधीच राहिली नाहीये. मॅच कडे जाऊया. 2 ओव्हरमध्ये सामना चांगलाच रंगला. अद्याप प्रवास थोडासा दूरचा करावा लागणार आहे. अर्थातच दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी संघाला हा सामना तेवढा सोपा नाहीये, कारण इथे देखील कौशल्य तुमचं तुम्हाला टिकवून ठेवायचे. 2.1 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा लागल्यात 26 धावा. 62चा पाठलाग. दोन्ही मोरबीचे खेळाडू सध्या बॅटिंग करतायत. आयुष कोहलीनं वापसी करून दिले. टेप बॉलचा वापर करण्यात आलाय. मागे चाललाय बॉल आणि हे दृश्य वारंवार पाहायला तुम्हाला मिळेल. टेप बॉल आल्यानंतर 2 खेळाडू मागेच येत आहेत. मागच्या दिशेनं फिल्डिंग लावली जाते. चांगली फिल्डिंग पोझिशन पाहायला मिळते आणि
बचावाचा पवित्र आखलाय. टेप बॉलचं षटक का कदाचित इथे सामना टर्न करू शकतायत का गोलंदाज, हे महत्वाचं षटक आहे. एक मॅजिकल षटक सध्या संघमालक आकाश घरत यांना देखील आपण पाहताय. सिद्धिविनायक धाकटीजी संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांना देखील हीच अपेक्षा असणार आहे. हे षटक चांगलं आलं तर सामना कदाचित टर्न होऊ शकतो, कारण प्रवास अद्याप मोठा आहे. 35ची आवश्यकता. तिकडे आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील बॉल येईल डॉट. ओमकार पाटील यांना आपण पाहताय. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये षटकार चौकार त्यांनी मारला. 10 धावा लवकरात लवकर जमा केल्या, परंतु मागील काही बॉल अडचणी वाढल्यात. ओमकार पाटील यांच्यावरती आता दबाव वाढलाय. 6 बॉलमध्ये फक्त 14 धावा. सुरुवातीला 2 बॉलमध्ये 10 होत्या. मागील 4 बॉलमध्ये रन्स तेवढे काढू शकले नाहीयेत. टेप बॉलचा वापर करण्यात आलाय. षटक क्रमांक 3ऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या दर्जेदार ओव्हरला सादर करत असताना हे षटक 3रं षटक आहे. 5 षटकांची मॅच. त्याच्यानंतर वशा 11 विंधणे संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. एक सामना त्यांनी जिंकलाय. आकाश पाटीलच्या संघाला पण खेळताना पाहिलं. एक सामना त्यांनी गमावलाय. पुढच्या मॅच मध्ये आकाश पाटील यांचा संघ खेळेल, परंतु इथून कोण जिंकत पुढे जाईल हे पाहणं जोगे राहील. आपडला बॉल आडव्या बाटनं गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु चेस मोठी राहिली. बॉल सीमा पार. मच निडेड बाउंड्री. रन्स मिळत आहेत 4. चौकार. जागा दिले बॅट्समनला आणि इथे चांगल्या पद्धतीचा फटका खेळून काढला. या मॅच मध्ये एवढंच म्हणूया, दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. त्यामुळे तुमची जिद्द, चिकाटी, परिश्रम, भाषा तुम्हाला इथे करावी लागणार आहे. रख हौसला ओ मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर ओ समंदर भी आएगा. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज गोलंदाज. समोर दिलाय बॉल ऑन दी राइज, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लाजवाब फटका लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे मारलाय. शुभम ठाकूरच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार. मोठ्या फटक्याने टेन्शन चांगलंच वाढवलंय. प्रणय सर, आता समीकरण बदलले. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 24ची आवश्यकता. प्रति ओव्हर 12 काढायचे आहेत. शुभम ठाकूरची ठाकूरशाही पाहायला मिळाली. मागील 2 बॉल मध्ये त्याने 10 जमा केले आणि हेच सांगितलं, हमें टूटना पसंद है लेकिन किसी के आगे झुकना पसंद नहीं. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी. आता समीकरण 12 बॉल 24 धावेचं आव्हान. सामना चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. आमचा कॉमेंट्री कक्ष तुम्ही पाहताय. आमचे स्कोरर प्रणय सर मोरावेचे आहेत. 9 रात्रीमध्ये त्यांच्या गुणलेखनाची परीक्षा आपण पाहताय. उत्तम स्कोरर रायगड जिल्ह्यामधील म्हणून ते ओळखले जात आहेत. 24 ची संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर आमच्या समोर डीजे माडी हे देखील जॉईंट आहेत. चांगल्या पद्धतीचं आयोजन. 24 लाईव्हचं आपण कौतुक मगाशी देखील प्रणय सर केलं. चांगली काहीतरी वेगवेगळी संकल्पना ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना पाहायला मिळालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. मगाशी आपण खेळाडूंपर्यंत संवाद देखील साधला. अगदी मायक्रोफोनवरती खेळाडू आपल्यासोबत जोडले गेले आणि कदाचित स्टंप माईकचा देखील वापर अनेक वेळा 24 लाईव्हच्या माध्यमातून करण्यात येतो. सध्या मॅडी यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. अनेक स्पर्धा मॅडींच्या डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून सध्या हल्दी समारंभामध्ये देखील डीजे मॅडी फार व्यस्त राहताना पाहायला मिळाले होते. 12 बॉल 24ची आवश्यकता. विपुलजी पाटील प्रत्येक रात्रीमध्ये आपल्यासोबत जॉईंट आहेत. 12 बॉल 24. आशिष पाटीलचे षटक. याच क्रीडांगणामध्ये पहिली स्वप्नातील बाईक ह्या खेळाडूने जिंकली. पहिलाच बॉल आशिष पाटीलचा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. लांबी पडले कमी. ओमकार पाटीलची विकेट मॅचला यू टर्न देऊ शकतो. आता रंगात आले मॅच. ओमकार पाटीलचा खेळ संपला. उंच सिक्स. ज्या विकेटची गरज तीच विकेट मिळाले. ओमकार पाटील बाद झालाय
आणि आता सामना का कदाचित टर्न करू शकतात गोलंदाजी ट्रॅक वरती आलेला आशिष पाटील याच क्रीडांगणामध्ये सर्वाधिक जास्त विकेट घेऊन ऍज अ बॉलर म्हणून स्वप्नातील पहिली बाईक ज्या खेळाडूनं मालिकावीरची जिंकली तो गोलंदाज दाखल झाला. 11 बॉल 24 धावेचं समीकरण. सामना बदलू शकतो इथून देखील. एक चेंजिंग षटक, एखादं महत्वाचं षटक हवंय. चला थोडीशी घाई करा. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आलाय महत्वाच्या क्षणाला. आय थिंक प्रवीण घरत दाखल झालेत. कालुंद्रेचे खेळाडू आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला. पंच देखील हेच सांगतायत. सुरुवातीला आम्ही उल्लेख केला की बॅट्समन येतील, परंतु बॅट्समन फिल्डिंग साठी देखील होते. प्रवीण ते दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. कालुंद्रेचा खेळाडू या रॉस टेलर या नावाने ओळखले जात आहेत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. इथे झटका लागलाय दुसरा. लगातार 2 विकेट. हर्ष उल्हास जल्लोष करत असताना आशिष पाटील. सामना पुन्हा एकदा टर्न होत असताना आता समीकरण शेवटचे 10 बॉल मॅच जिंकण्यासाठी 24 आवश्यकता. आशिष पाटील दाखल झालाय आणि कदाचित हे क्रीडांगणच आशिष पाटील साठी लकी राहिलंय. 21 विकेट याच क्रीडांगणामध्ये उरण प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूनं पटकावल्या आणि सध्या उरण पनवेल प्रीमियर लीग सुरू आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची भूमिका आशिष पाटील साकारतोय. 2 बॉल 2 विकेट. 10 बॉल 24 मैच. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जिंदगी में, लढने वालों की कदमों में जहां होता है. लढतात त्यांना यश मिळतं, लढतात ते यशस्वी होतात आणि सध्या विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. तिसरा बॉल व्हाईट बॉल. लाईन चुकीची. अंपायर इशारा करत असताना अतिरिक्त रन, एक्स्ट्रा रन. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 1 ऍड करूया आपण. 10 बॉल 23 आवश्यकता. या चुका करून चालणार नाहीयेत. गोलंदाजांना एक धाव आता वाचवायची. प्रणय सर शेवटच्या ओव्हर मध्ये किती राहतील हे देखील पाहण्याजोगे राहील. 4 बॉल महत्वाचे आहेत. मिस टायमिंग. इथे फटका फसलाय. कॉटन बोल्ट स्वतः गोलंदाज आशिष पाटील. 3 विकेट्स लगातार 3 विकेट आणि व्हाईट बॉल आल्यानंतर विकेट आले त्यामुळे 3 विकेट्स ओव्हर मध्ये प्राप्त करण्यामध्ये आशिष यशस्वी राहिलाय. बॉलिंग अवेलेबल एकदा जोरदार टाळ्या होत्या आशिष साठी. कॉटन बोल्ड विकेट आली त्याच्यामुळे आशिष पाटीलच्या खात्यावरती 8 पॉइंट ऍड करण्यात आलेत. क्या बात आहे. विकेट त्यानं घेतली, स्वतः कॅच त्यानं पकडला. 8 पॉइंटचा तो हक्कदार बनलाय. 3 विकेट्स मागील 3 बॉल मध्ये 1 वाईटचा अपवाद वगळला तर चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करत प्रतिस्पर्धी टीमला घाम फोडलाय. आता समीकरण 9 बॉल 23 धावेची आवश्यकता. ओमकार कोहली दाखल झालाय. दादरपाड्याचा खेळाडू आहे. अगदी जवळच गाव चिरले पासून आणि तो पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या प्रार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. 4 बॉल मध्ये विकेटच आतापर्यंत आलेत. आशिषने एकही धाव बॅटने काढू दिली नाहीये. सामना बदलून टाकलाय. 5 खेळाडू गारद झालेत. 39 वरती 5.
एखादा गोलंदाज येऊन चमत्कार करावा ही अपेक्षा रोहित घरातला होती आणि ते षटक निघाले. आता 4 बॉल 4 विकेट्स प्राप्त केल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती दाखल झाल्या. सुरुवातीला 2 बॉल 2 विकेट वाईड आला. 2 बॉल 2 विकेट पुढील बॉलवरती मिळाल्यात. 8 बॉल 23 आवश्यकता. डिफिकल्ट मॅच. परिस्थिती आता बदलली. जोरदार अपील लाऊडली अपील. आशिष उत्साह इथे आणि इथे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. बाट कट हे सांगत असताना अंपायर शेवटच्या क्षणाला बॅटचा भाग लागला. अन्यथा कदाचित इथे विकेट्स आणखीन मिळू शकली असती. परंतु बॅटचा साइन एक सिंगल. हे षटक टेन्शन देणारं राहिलंय. ओमकार पाटील जसा बाद झाला त्याच्या पाठोपाठ एका पाठोपाठ जणू काही पत्त्यांचं घरच कोसलावा तशाच पद्धतीनं विकेट्स पडत राहिल्या. आता सामना 7 बॉल 22 ची आवश्यकता. 7-22 उंच गेलाय का फायफर ओपन होईल या ओव्हर मध्ये. ओ 5 विकेट फायफर. क्या बात आहे. 5 विकेट संपादित केल्यात आशिष पाटीलनं. 6 बॉल मध्ये आता राहिल्यात तब्बल 22 धावा. सामना बदलून टाकणारे षटक आणि विकेटचं जणू काही बॅटिंगचं कंबरडच मोडून टाकलंय. 40 वरती 6. शेवटचे 6 बॉल 22 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणाऱ्या येणाऱ्या 6 बॉल मध्ये 22 धावा. आणि तो 5 विकेट आशिष पाटीलनं घेतल्यात. 12 बॉल मध्ये 24 हव्या होत्या अवघ्या 2च दिल्या आणि 5 विकेट्स. जणू काही ही खेळपट्टी आशिषच्या प्रेमातच पडली की काय. मागील स्पर्धामध्ये उरण प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये 21 विकेट एका गोलंदाजाने घेतले आणि आज 5 विकेट घेण्याचा विक्रम आशिष पाटीलने करून दाखवलाय आणि सामना बदलून टाकणारे षटक. लाजवाब बॉलिंग. आता सामना 6 बॉल 22 ची मॅच. बंटी ठाकूर योगेश पाटील या 2 खेळाडूंना आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. सूरज गरज दाखल झाला. 6 बॉल 22 ची मॅच. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन 1 धाव. समीकरण 6 बॉल 21 धावेची आवश्यकता. आशिष पाटीलनं सामन्यामध्ये जिवंतपणा राखला. आशिष पाटीलनं सामना अगदी सिद्धिविनायक धाकटेजी संघाच्याच नावावरती केलाय की काय. इथे शॉर्ट पिच बॉल आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर करू शकले नाहीयेत बंटी. बॉल येईल डॉट. समीकरण 5 बॉल 21 धावेची आवश्यकता. प्रणय सर पहिल्या ओव्हर मध्ये रोहितनं 18 दिल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आयुषनं कमबॅक केलं 7 आल्या. परंतु त्याच्यानंतर 7 दिले आयुषच्या सोबतीला गोलंदाज आशिषनं. आणखीन एक व्हाईट बॉल. चला सामना अद्याप संपला नाहीये. अनेक वेळा अशा धावा या क्रीडांगणामध्ये बंटन आम्ही पाहिल्यात. 6 मध्ये 22 हव्या होत्या. 2 एक्स्ट्रा रन दिल्यात. 5 बॉल 20 धावेची आवश्यकता. सूरज गरत बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो बंटीच्या विरोधात. त्यावेळीचा बॉल खोलात टाकला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला लॉंग ऑनला चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. अवघी 1 धाव. एका धावेनं फरक पडणार नाहीये सिद्धिविनायक धाकटे जुईच्या पाठीराख्यांना. त्यांना ठाऊक आहे इथे मोठा फटका आला तरच सामना बदलू शकतो. रोहित गरत आता ऊर्जा वाढले संघाची कारण आशिषनं ते षटक दिलं संघाला. रोहितला ती गरज होती आणि विकेट जशा 5 आल्या सामनाच बदललाय. प्रतिस्पर्धी टीमचे जणू काही धाबे दणाणून सोडणारा सामना. आता सामन्याचं चित्र येणारे 4 बॉल 19 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 19 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज तयार. फुल टॉस टाकलाय. ही चुकी का महागडी ठरेल का. सामना अद्याप संपला नाहीये सांगणारा हा उत्तुंग असा फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करणारा योगेश पाटीलचा षटकार.
मॅच रंगात असतानाच सर्वांचं मी लक्ष वेधेन. उद्यापासून जे संघ खेळणार आहेत किंबहुना या स्पर्धेमध्ये या नवरात्रीमध्ये जे संघ खेळणार आहेत, या पुढचे जे काही रात्रीमध्ये संघ खेळतील, कोणालाही टेप बॉल जर का खेळण्यासाठी हवा असेल तर आवर्जून आपण 70-70 स्पोर्ट्स पनवेलमध्ये विशालजी जितेकर यांच्याशी संपर्क साधा आणि तिथून बॉल अवेलेबल करून घ्या. आयोजकांनी आता फायनल सूचना दिली आहे की कोणत्याही स्वरूपाचा टेप बॉल तुम्हाला अवेलेबल करून दिला जाणार नाही. त्यामुळे उद्यापासून जे काही संघ खेळणार आहेत, तुम्ही सर्वांना विनंती आहे की चेंडू जे आहेत ना, ते टेप बॉल जे आहेत तुम्हाला पनवेल मधून अवेलेबल करता येतील, कारण 3 रात्रीमध्ये 90 चेंडू आयोजकांनी स्पेशली प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. शेवटचे 2 बॉल 13 रन्स. यावेळीचा बॉल आणखीन एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, प्रयत्न त्यांचे पाहायला मिळालेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. राहुल शेलके यांना आपण पाहताय. क्या बात आहे, फिल्डिंगचा दर्जा उंचावणारा प्रयत्न आणि तिथे DRS रिफर करण्यात आलाय. लाईन बाउंड्रीच्या आतमध्ये अडवलाय की नाही याची पडताळणी आपण सध्या स्क्रीनवरती करूया. चांगला फटका खेळला, परंतु प्रयत्न खेळाडूंचे अप्रतिम पाहायला मिळालेत. इथे निर्णय सध्या पेंडिंग आहे. चला, सेव्ह आहे, बॉल अडवलाय आणि चांगल्या पद्धतीची फिल्डिंग. कदाचित 6 मिळू शकले असते. फक्त एकच धावांनी हा सामना इथे जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सिद्धिविनायक धाकटी संघाने हा सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय. जे महत्वाचं षटक आलं, आशिष पाटीलचं 5 विकेट्स त्यानं पटकावल्या आणि इथे आव्हान कायम राखलंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एका ओव्हर मध्ये 5 विकेट्स घेणारा आशिष पाटील ठरलाय सामनावीर. सर, आपण विनंती करतो या अगोदरच्या मॅनचा मॅन ऑफ द मॅच जयदीप म्हात्रे बंटी, त्याला देखील आपण इन्व्हाइट करू. आणि या सामन्यामध्ये आशिष पाटील कलंबुसचा जो गोलंदाज आहे, मिस्टर UPL, त्याला आपण इन्व्हाइट करूयात मॅन ऑफ द मॅच साठी. आणि त्या अगोदर आपण टॉस देखील करतोय. सर, विनंती आहे दोन्ही संघाचे संघनायक